चला मैत्रिणींनो, आज आपण टिपिकल आरचूमध्ये नवीन रेसिपी ट्राय करत आहोत. ती म्हणजे कोथिंबीर वडी. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर मित्रांनो, आज आपण ही कशी करायची मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे. ती करायसाठी आधी पीठ पाहिजे. पीठ म्हणजे हे वेगवेगळे पीठ पाहिजे. तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ. त्यासाठी मी आधी हे गिरणीत टाकले. माझ्याकडे घरचीच घरघंटी असल्यामुळे मी ती गिरणीत टाकून दळून घेते. त्यासोबत चहाचा स्वाद घेते. चहा झाल्यानंतर आपण करूया कोथिंबीरीची वडी. चला तर मित्रांनो, आधी कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात. थोडीशी मिरची घेऊयात हिरवी, ती पण आपल्याला लागलेली असेच प्रमाण घ्या. तिचं तिखट कमी जास्त तुमच्या प्रमाणे घ्या. आणि थोडासा लसूण सोलून घेऊयात. आणि मी खास करून त्याच्यात आपली वावा जिरे दळून टाकते, किंवा पावडर असेल आपल्याकडे करेल तर ती टाका. माझ्याकडे पावडर आहे म्हणून मी पावडर टाकत आहे. तर अशा प्रकारे आपण कोथिंबीरीची वडी झटपट तयार करूया आणि खायला पण खूप चविष्ट लागते. लसूण थोडा जास्त टाकत जा, लसणाने कोथिंबीर वडीला चव येते. चला तर मित्रांनो, आपण हे दळून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेऊयात. आणि मी थोडासा वरून सोड्याखार टाकते, खाण्याचा सोडा टाकते. त्याने जी आपण करणार आहोत ती थोडीशी फुगती आहे. तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. हे बघा, मी थोडासा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. डाळीचे पीठ, बाकी मी दळलेले पीठ घेतले आहे आणि थोडे गव्हाचे पीठ पण टाकलेले आहेत. दळलेली मिरची टाकून मी हे पाण्यामध्ये पीठ मळत आहे. पीठ मळताना अगदी आसट सैल पीठ मळायचं आहे. पूर्ण असं घट्ट मळायचं नाही. ते का नाही मळायचं हे तुम्हाला कळेलच पुढं. पण आणि थोडीशी तीळ म्हणजे हावरी टाकत आहे. कोणी त्याला हावरी म्हणतं, कोणी तीळ म्हणतं. त्यामुळे मी दोन्ही नावं सांगितलेली आहे. अशी मस्त आसट पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला अशी कोथिंबीर वडी थंडीची गरमागरम खायची आहे. हे बघा, पीठ मळून झालेलं आहे. चला तर मित्रांनो, करायला घेऊयात. मी ताट घेतलेलं आहे. ताटात तेल टाकत आहे, जेणेकरून आपण ती वडी लावणार आहोत ती चिटकणार नाहीत. तेल पसरून घेऊयात. आणि ते हातानेच करायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने करू नका. जी हाताची चव असते ती चमच्याला चव येत नाही. तो पिठाचा छोटे छोटे गोळे घ्या आणि ते ताटामध्ये पातळ असे पसरून घ्या. पूर्ण ताटाला पसरून घ्या. पसरून झाल्यावर मस्त त्याच्यावर तुम्हाला वाटलंच तर थोडा पाण्याचा शितुडा द्या, नाहीतर अशीच राहू द्या. तेल टाकून द्या. तीळ टाका. तीळ हे दिसायला पण छान दिसल आणि खायला पण वडी चविष्ट लागेल. पीठ थोडंसं हाताला चिटकतंच. सगळ्या प्रकारची पीठ असल्यामुळे ते थोडं चिकटपणा असतोच पिठामध्ये. कशी दिसते ताटाला लावली बघा बरं मी. छान वाटते ना? तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पीठ उरलं होतं त्यामुळे मी त्याचं त्याला मुटकुळे असं म्हणता. माझा मुटकुळा झालेला आहे. मी ते पीठ कढईत लावलेलं आहे. वरून हे वाफेचं वाफेला ठेवलेलं आहे. असं दोन्ही त्यामध्येच होणार आहे. हे बघा, हे असं शिजतंय. त्याला मी थोडं पाणी पण टाकलं होतं. पण खायला खूप चविष्ट लागतंय. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आता हे आपण फ्राय करून खाली घेतली, किंवा याला वाफ दिलेली आहे. कोण काय बोलेल. हे प्रॉपर शिजलेलं आहे पाणी आणि तेलामध्ये. त्याच्यामुळे खायला पण खूप खरपूस आहे. बघा, खरपूस झालेली आहे ती वडी. आणि हे काप आपण जे प्लेटमध्ये कापलेले होते ते काप केले. हे तवा फ्राय केले. हे थोडे तळलेले आहे. दोन्ही प्रकारची मी करून दाखवलेली आहे. हे बघा, तळलेले असे दिसतात. एकदम असा कलर खरपूस लालसर येईपर्यंत कडक होता. आणि ते आपण टमाटा सॉस संग खाऊयात. कशी वाटते माझी कोथिंबीर वडी? एकदम साधी, सोपी, झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मित्रांनो, बाय बाय. आणि हो, माझ्या दादूची थोडी गंमत बघून जा. तो खेळतो त्याच्या पप्पांसोबत, त्यामुळे त्याची पण थोडी गंमत बघा. प्लीज मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज मला सहकार्य करा. आमचा दादू खेळायला लागला का आम्ही नुसते बघत बसतो. आम्ही तेही पण बघत आहोत. ते दोघं बापलेक खेळत आहे. तो त्याच्या लाडक्या स्कूटर सोबत खेळत आहे. तुम्ही तर बघूच राहिले. त्याच्याकडं स्कूटर आहे.
त्याचं ते बोबडं बोलणं आम्हाला खूप आवडतं, त्यामुळे आम्ही त्याच्या बोलण्याचा आनंद घेत आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. नवीन रेसिपी घेऊन येत आहे मी तुमच्यासाठी. चला तर मित्रांनो, बाय.